मेंढालेखा महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातलं गोंड समाजाचं एक लहानसं आदिवासी गाव. जंगलाच्या कुशीत वसलेलं, जंगलाच्या आधारानं जगणारं आणि जंगलाची काळजी घेण्यासाठी जीव टाकणारं. या गावानं जंगल कसं राखायचं आणि गावाचा कारभार सगळ्यांनी मिळून कसा बघायचा याचं एक अद्भुत उदाहरण सगळ्या जगासमोर ठेवलंय. आपलं गाव हे एकच कुटुंब आहे असं हे गावकरी मानतात. आपल्या गावाभोवतालचं जंगल हे आपलं आहे, आपण त्याचे विश्वस्त आहोत या भावनेनं मेंढा गावातील लोक जंगलाचं रक्षण करत असत. त्यासाठी नियमितपणे जंगलात गस्त घालत असत. मात्र वन विभागाची समजूत निराळी होती. वन विभागाला वाटे की हे जंगल आपल्या मालकीचं आहे आणि आपण त्यात हवी तेव्हा कटाई करू. त्यावेळेला काय होतं की गावाला कोणी विचारत नव्हते. का सरपंचाला विचारायचा आणि पोलीस पाटील असेल त्यांना, गावाला कोणी विचारत नव्हते. गावातील महिला पुरुष जंगल गस्तीसाठी गेलेले होते. त्यांनी जाऊन त्या वन विभागाचे अधिकारी, वनरक्षक होता, त्यांना भेटले. तर त्यांना विचारलं की तुम्ही काय करताय त्या जंगलात. आणि आमचा जंगल आहे, आम्ही रक्षण करतो. नाही, तुमच्या जंगल कुठे आहे? सरकारच्या जंगल आहे. त्यावेळेला घुसखोरी चालत होता. कास्तकार्याकडून धान्य वसुली करणे, कोंबडी, दारू, पैसे वसुली करत होते. आणि पूर्ण गाव रात्री बसून विचार केले की वन विभागाचे अधिकारी काम करत आहेत, तर न विचारता तर काय करायचं. असा झाला की हातात काडी धरायचा नाही, कुऱ्हाड धरायचा नाही, त्यांना शिवीगाळ करायचा नाही. आणि त्या महिला पुरुष युवक युवती एक सत्याग्रह केले. तिथे जंगल सत्याग्रह. वनरक्षक तो येऊन म्हणाला, तुमचा मोर्चा कुठे आणला? आमचा मोर्चा नव्हे, आमचा जंगल सत्याग्रह आहे, आमचा जंगल आहे. मग तुम्ही म्हणाला की तुम्ही जंगल नष्ट करता. तर आम्ही जंगल कुठे लोक नष्ट करतात? सरकारनेच ते पूर्ण जंगल कटाई करून दिल्ली आणि मुंबई, नागपूरला सप्लाय केले आहे. तर वन विभागाचे अधिकारी त्यांनी लोकांचा भीड पाहून निघून गेले जंगलाच्या बॉर्डरमधून. या सगळ्या कहाणीची सुरुवात झाली ती 1980च्या दशकात. त्यावेळी या भागात जंगल बचाव मानव बचाव ही मोहीम चालली होती. जंगल वाचलं तरच आपलं अस्तित्व टिकेल याची जाणीव स्पष्टपणे होऊ लागली होती. मेंढ्यातील काही जण या आंदोलनात सामील झाले होते. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून प्रेरणा घेतलेले युवा कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांची ओळख मेंढ्यातील देवाजी तोफा यांच्याशी झाली. मोहनभाई अशा एका गावाच्या शोधात होते की जे सर्व सहमतीने आपला कारभार चालवत होते. मेंढालेखा गावात तशी परंपरा होती. मी आणि माझी बायको सविता, आम्ही दोघांनी या भागामध्ये जंगल आणि लोक या विषयावरती अभ्यास करायचं ठरवलं. जवळपास 65 गावांशी आम्ही संपर्क साधला. आमच्यासोबत अभ्यासासाठी अभ्यास. आम्ही काही त्यांना नोकरी देणार नाही, पैसे देणार नाही, काम देणार नाही, प्रश्न सोडवणार नाही, या अटीवरती गावाला अभ्यास करायचा आहे. प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, पण आम्ही तुमच्यासोबत अभ्यास करू.
तर त्याच्यात ज्या ग्रामसभांनी ठराव करून आम्हाला म्हटलं की आम्हाला अभ्यास करायचा आहे अशी 22 गावं होती. त्याच्यातलं मेंढा लेखा हे एक गाव. मग तो अभ्यास आमचा सुरू झाला. अभ्यास सुरू झाल्यावर असं लक्षात आलं की जंगलाबद्दलची पुरुषांना जितकी माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती महिलांना आहे. आणि आमचं जे मुख्य सूत्र होतं की सर्वसहमतीने निर्णय घेणारं गाव, तर ते अभ्यास सुरू झाल्यावर तर लक्षातच आलं की खरं आहे हे गाव सर्वसहमतीने निर्णय घेतं. परंतु त्या निर्णय घेणाऱ्या ग्रामसभेमध्ये फक्त पुरुष असतात. महिलांना या अशा निर्णय घेणाऱ्या बैठकीमध्ये येण्यापासून मनाई आहे. हे परंपरेने आहे. गाव म्हणून आपली जर ताकद करायची तर गावामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त किंवा अर्ध्या महिला आहेत. त्यांना आपण ह्या प्रक्रियेमध्ये घेतल्याशिवाय ही लढाई काही आपण लढण्याची ताकद आपल्यात येत नाही. आणि त्या वाटच पाहत होते की कधीतरी ह्या क्षण येणार की ज्या वेळेला हे लोक म्हणणार की आता तुम्ही यायला पाहिजे. आणि त्यांनी त्याची पूर्वतयारी करून ठेवली होती एक प्रकारे. त्या म्हणाल्या की तुम्ही म्हणता की आम्ही तुमच्या निर्णयाच्या ग्रामसभेत आलं पाहिजे, पण ती तुमची ग्रामसभा कशी असते? तुम्ही दारू पिऊन येता, संतुलित चर्चा करत नाही. अशा ग्रामसभेमध्ये आम्ही कसं यावं? ते म्हणाले तुम्ही पहिले गावातल्या दारूला नियंत्रित करा, बंद करा. ती अशी ग्रामसभा असली पाहिजे की ज्याच्यात दारू नाही, मग आम्ही येऊ. मग ती प्रक्रिया चालली सगळी. जवळपास 1.5 वर्ष ती सगळी प्रक्रिया चाललेली आहे. आणि मग जेव्हा गाव सर्वसहमतीने या मतावर आलं, आपल्याला बारशाला, मृत्यूला, लग्नात, देवपूजेला दारू लागते, ती ग्रामसभेला पहिले सांगायचं. ग्रामसभेत महिला जितकी परवानगी देतील तितकीच दारू काढायची गावात आणि ती पूजेकरता, बारशाकरता, कार्यक्रमाकरता वापरायची. जे पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवायचं. सर्व महिलांचा सहभाग पूर्णांशानं मिळाल्यानंतर मेंढ्यामधील सर्व सहमतीची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू झाली. असे निर्णय घेण्याची जागा म्हणजे मेंढा गावातील ग्रामसभा. भारतीय राज्यघटनेतील 73व्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामसभा या यंत्रणेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. मेंढा गावानं मात्र ही घटना दुरुस्ती व्हायच्या अगोदरच आपली एक वैशिष्ट्यपूर्ण घोषणा दिली होती. दिल्ली मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. याचा अर्थ असा आहे की आम्ही जे प्रतिनिधी, आमदार आणि खासदार, म्हणजे हे प्रतिनिधी जाऊन आमच्या योजना बनवून आमच्यापर्यंत पोहोचवून देतील. ही आहे आमचं सरकार. आणि आमच्या गावात आम्हीच सरकार म्हणजे मतदार यादीत असलेले महिला आणि पुरुष प्रत्येक कुटुंबातून ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून गावाच्या विकासाचा आराखडा बनवून सर्वसहमतीने निर्णय घेऊन कामं करणे, म्हणजे ही आम्हीच सरकार असा अर्थ आहे त्याच्यात. जेव्हा लोक सहभागी होतील तेव्हा त्याच्यात काही निर्णय घेतलेले आहेत ते आम्ही निर्णय घेतलेला आहे असा त्यांचा समज होतो आणि भावनाही होतो. मेंढा गावामधले जे स्वशासन आहे त्याचा पाया म्हणजे सर्वसहमतीचे तत्व. गावामध्ये सर्वसहमती कशी होईल असा प्रश्न कुणालाही पडेल. त्यासाठी हे सर्वसहमतीचे तत्व मेंढा गावकरी कसे अंमलात आणतात हे समजून घेतले पाहिजे. पुष्कळशा लोकांनी सर्वसहमती जो आहे याच्यावर प्रश्न निर्माण केलेले आहेत. एका IAS अधिकाऱ्याने तो म्हणाले की नवरा बायकोच्या सर्वसहमती नाही तर गावाची गोष्ट का करता. असे याच्यातून आम्ही चर्चा की सर्वसहमती होणे कठीणच दिसते पण अशक्य नाही. पण इथं काय आहे,
सर्वसहमतीच्या ह्याच्यावर तुम्हाला अभ्यासही करावा लागेल, चर्चा करावा लागेल, संवाद करावा लागेल. एक दिवस नाही, सतत तुम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागेल. बहुमताने निर्णय घेण्याने एक नुकसान होतं आपलं. पहिलं काय नुकसान होतं, तर जो समाज आहे तो भलेही एक दिसत असेल त्यावेळेला, बहुमताने निर्णय घेतल्याबरोबर दुभंगतो, 2 तुकडे होतात. एक बहुमत, एक अल्पमत. दुसरं काय होतं की ही बहुमतात असलेली माणसंच अल्पमतात असलेल्या माणसासोबत माणुसकी सोडून वागतात. त्याला तोही माणूस आहे, त्याचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याचंही खरं असू शकते, हे पूर्णपणे नाकारतात आणि आपलं म्हणणं त्याच्यावरती लादतात. हे काही माणुसकीला धरून नाही. माणसाला असं वाटतं की बा खरोखर घडेल की नाही घडेल, हे याच्या आधी घडलं नाही, तर एक शंका असते. दुसरीकडे बहुमताच्या निर्णयाने निर्माण झालेली व्यवस्था ही काही लोकांच्याकरता फायद्याची असते, म्हणून ते पहिलेच त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरू करतात की हे अशक्य आहे, शक्यच नाही, हा युटोपिया आहे. आता एखादा कामं करायचे आहे तर आम्ही एक रोड बनवला, 1 किलोमीटर हा रस्ता श्रमदानाने बनवला, श्रमदान केला, एक सरकारने बनवून दिलेला होता. तिथं सर्वसहमती होईल का? श्रमदान 1 किलोमीटर रस्ता श्रमदानाने बनवायचा तर होईल का? एकच गाव. तर त्याच्यात बरेच दिवस चर्चा चालली, नाही होऊ शकत. कोणी म्हणत की नाही बनवायचा, कोणी बनवायचा. मग शेवटी त्यांच्या म्हणाला की हा रस्ता आमच्यासाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. आमचेच मुलं समोरचे या रस्त्याने जातील, रस्ता झाल्यावर आम्हाला सोयीस्कर होईल, असं सगळ्यांना वाटते का? मग लोकांनी सगळ्यांनी म्हटलं की ते सर्वसहमती झाली. एक माणूस जरी विरोधात गेला तरी निर्णय होऊ शकत नाही आणि काम होऊ शकत नाही, असा मी म्हणलं. तर एक व्यक्ती सहमती नाही झाला तर मग काय, जसा एक समिती नेमते, अभ्यास समिती, त्याच्याकडे जाऊन समजून घ्यायचा. त्यांचं खरं असू शकते, एक व्यक्तीचा सुद्धा खरं असू शकतो आणि 100 लोक असलं तरी त्यांचा खोटं असू शकतो. आता कोणत्याही विषयामध्ये आम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर ते प्रथम अभ्यास मंडळामध्ये चर्चा केलं जाते, ते मग मोहल्ला सभेत जातं, मग मोहल्ल्यामधून ते ग्रामसभेमध्ये अंतिम निर्णय करण्यासाठी हे केलेलं जातं. हे निर्णय प्रक्रिया आहे इथल्या ग्रामसभेच्या. सर्व सहमती आपोआप होत नाही, ती होण्यासाठी आधीचे बरेच दिवस तयारी करावी लागते, सखोल चर्चा करावी लागते. अशी चर्चा आणि वाद संवाद करायच्या जागा म्हणजे अभ्यास मंडळे आणि मोहल्ला समिती. ज्यांना अभ्यासात रुची आहे असे सर्वच लोक अभ्यास मंडळामध्ये सहभागी होऊ शकतात, अगदी गावाबाहेरचे सहयोगी मित्र सुद्धा. ग्रामसभेतले निर्णय मात्र केवळ गावातील लोकच घेऊ शकतात. अभ्यास मंडळामध्ये आणि मोहल्ला समितीमध्ये निर्णय होत नाही तर पूर्ण ग्रामसभेमध्ये लोक बोलू शकत नाही. बोलणारेच लोक बोलतात, म्हणून छोट्या लहान ग्रुपमध्ये मोहल्ला समितीमध्ये ते पहिलेच बोलून घेतात आणि मन मोकळेपणाने बोलतात. ते मोहल्ला सभेला जाते सर मी. तिथं नाही का आहे एक म्हणजे रोजगारचे वगैरे काही गावामध्ये कामं वगैरे असल्यानंतर, कुठं म्हणजे बांबू कटाई वगैरे असल्यावर तिथं मोहल्ल्यामध्ये आधी बैठक घेतात, तिथं मग चर्चा करतात का कसं का करणार आपण कामं. आपल्याला अशी सवय झाली आहे की सगळे निर्णय आपल्याला अत्यंत घाईघाईने घ्यायचे असतात. त्यामुळे आपल्याला सर्वसहमती होण्यासाठी जो काही किमान वेळ द्यायला पाहिजे किंवा अवकाश द्यायला पाहिजे तो आपण देत नाही. आता बऱ्याचदा असं बघतो आपण की काही माणसं विरोध करतात, पण ती विरोध का करत असतात, तर त्यांचं काहीतरी दुखत असतं, काहीतरी त्यांना ते गमावत असतात, काही त्यांना शंका असते. मग ती जर आपण दूर केली तर मग सगळे एकत्र व्हायला काही अडचण नाही आहे. परंतु आपण हे मानतच नाही, आपण मुळात हे तत्त्व म्हणूनच मानत नाही की सगळ्यांची सहमती होऊ शकते. ही जे सर्वसहमतीचा मुख्य अडथळा आहे, मी फणामध्ये आहे. आम्ही हे शब्द कोणी काढत नाही, मी पासून आम्हीकडे निघायचं आहे. म्हणजे त्याच्या एक वाक्य लक्षात येते. भारतीय संविधानाच्या उद्देशिकामध्ये पहिला वाक्य जो आहे तो आम्ही भारताचे लोक. हा
मी पासून आम्हीकडे जायचं आहे. जे गाव समाज पूर्वापार जंगलाच्या जवळ राहतात आणि जंगलांचे रक्षण करतात त्यांना अर्थातच बांबू, जळाऊ लाकूड, जनावरांसाठी चारा, तेंदूची पाने, मोहाची फुले, हिरडा भेड्यासारख्या औषधी वनस्पती असे विविध जिन्नस गोळा करण्याचे अधिकार परंपरेने प्राप्त होतात. ब्रिटिश काळातील मध्य प्रांतामध्ये अशा अधिकारांना निस्तार हक्क म्हणत. स्वतंत्र भारतामध्ये तर हे अधिकार मान्य झाले होतेच. शिवाय महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्र महसूल संहितेमध्येही त्यांना मान्यता मिळालेली होती. निस्तार हक्क जो आहे हे पहिले 1955-56 पासून सुरू आहे आणि यासाठी प्रत्येक गावाच्या निस्तार रेकॉर्ड बनलेला आहे. सर्व नक्षा बनलेला आहे, त्यांच्या काय काय जमिनी आहेत. हा निस्तार हा शब्द खरा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की पार होणे. जीवनासाठी जगण्याकरता आवश्यक अशा सगळ्या गोष्टी आवश्यक आहे ना. मग त्या आपल्या परिसरातनं जे काही जल, जंगल, जमीन आहे तिथून घेण्याचा नैसर्गिक अधिकार म्हणजे निस्तार हक्क. आपले निस्तार हक्क कोणते याचा मेंढ्याच्या गावकऱ्यांनी अभ्यास केला आणि प्रयत्नपूर्वक हे रेकॉर्ड सरकारी यंत्रणेकडून मिळवले. मग आपल्या एका गावाच्या नावाने निस्तार पत्रक नावाचा सरकारी रेकॉर्ड आहे. मेंढा लेखा नावाने पूर्ण निस्तार पत्रक आहे, मध्य प्रांत सरकारचा शिक्का असलेला आणि त्याच्यावरती मग महाराष्ट्राचा शिक्कासहित त्याला मान्यता दिलेलं. मग सगळी वरात समोर तलाठी नकाशा घेऊन, मग त्याच्यामागे फॉरेस्ट गार्ड आणि मग अख्खं गाव. मग असं जिथे जिथे सीमा आहेत, दगड आहेत, असं करत करत हा इथेही आमची सीमा आहे का, हो इथेही आमची सीमा आहेत का, मग या सीमेच्या आतमध्ये कोणते कोणते अधिकार आहे वाचा निस्तार पत्रक. मग हे जळाऊ लाकडाचाही अधिकार आहे, जराईचाही अधिकार आहे, पाण्याचाही अधिकार आहे, इमारती लाकूडाचाही अधिकार आहे, अमुक आहे ते. अरे हे सगळं लिहिलं आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही चोर आहोत. निस्तार हक्क मिळाल्यानंतर मेंढा गावानं जो संघर्ष केला होता तो गोटूलसाठी. गोंड आदिवासींची गोटूल ही फार वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक संस्था आहे. गोटूल म्हणजे कुमारवयीन मुलामुलींचे क्रीडाघर किंवा हल्लीच्या भाषेत युथ क्लब. पण खरं म्हणजे ती आहे चांगले नागरिक बनण्याची आदिवासींची पारंपरिक शाळा. गोटूलमध्ये रोज संध्याकाळी युवक युवती एकत्र येतात, गातात, नाचतात, जगण्यासाठीची उपयुक्त कौशल्ये शिकतात आणि मुख्य म्हणजे निरामय वैवाहिक जीवनाची पायाभरणी करतात. दुर्दैवानं गेल्या 100 वर्षात गोटूल परंपरा नष्ट झाली. ती पुन्हा सुरू करण्यासाठी मेंढा गावानं गोटूलची उभारणी करण्याचे ठरवले. गोटूलचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आला गोटूल 3 प्रकारचे होते. एक धार्मिक गोटूल, 2 सामाजिक गोटूल, 3 युवा युवतींचा गोटूल, जीवन शिक्षणासाठी गोटूल. ते तर ना गुरु ना चेला, सब गुरु सब चेले, एकमेकाच्या अनुभवातून शिकणे. त्याच्यात आपापले संस्कृती, रीती रिवाज, जंगल, जमीन, पाणी, प्राणी, पक्षी हे सगळं त्याच्यात त्यांना ज्ञान भेटत होते. गोटूल घराला एक वेगळेच पावित्र्य असल्यामुळे परंपरेने गोटूलची उभारणी ही सागाच्याच लाकडानं केली जाते. पण सध्याच्या काळात साग कसा तोडायचा या मुद्द्यावर मेंढा गावात सुमारे वर्षभर उलटसुलट चर्चा झाली. सर्व सहमतीने असे ठरले की आपली जी परंपरा आहे ती आपण पाळायची. म्हणून गावकऱ्यांनी गोटूल उभारणीसाठी जंगलातून आवश्यक तेवढे सागाचे लाकूड तोडून आणले. कसं बनवायचा आहे, आमचं जंगल आहे ना, आमचं जंगल आहे, जमीन आहे, सगळं आहे, कोणाचं भीती राहील.
नाही सरकारनं घेऊन घे पुन्हा जेलात पाठवेल. हां पाठवतील तर पाठवतील, पण आता आणाच लागेल म्हणलं ना. मग गेलो ना मी जवान पार्टी झाड तोडायला गेलो ना, मग तोडून आणलो. चौकात सागवान लाकूड टाकणे आणि तो वनरक्षक जो होता गारड, तो गावात येऊन इथला मुख्य जो होता त्या माणसाला भेटला की हे जे सागवान लाकूड कोणी तोडला. त्या गारड आला तर कायसाठी तोडून आणल्या आमच्या जंगलातला म्हणते. तुमच्या जंगलात जंगल नो हे आमचा जंगल हो. आम्ही गोटूल बांधासाठी आणलो आहोत पप्पा. जाणार येणार आमच्या गावी बहु येणार आहेत, तर त्यासाठी आम्ही तिथे गोटूल बांधतून. आता 12 पोरीला माणसांना तिथे बसा लागते, कोणत्याही चर्चा करायला लागते. त्यासाठी आम्ही गोटूल बांधाचं काम केलो आहोत. तर तुम्ही तसे म्हणता. तर आम्हाला कोणीच नाही सांगितलं. आम्हाला बसासाठी मीटिंग वगैरे बसासाठी आम्हाला कोणतीच व्यवस्था नसे. तर हे आमच्या आदिवासी लोकांचा पहिल्यापासून गोटूल आहे. तर हे गोटूल नष्ट झाला तर आता आम्ही तयार करून असे म्हणून आम्ही गोटूलसाठी हे पूर्ण सामान आणलून शिवार पाटा सगळे डेअरी वगैरे असे म्हणले. दुसऱ्या दिवशी सकाळी रावण ऑफिसर ना घेऊन आला, 2 व्हीलरवर घेऊन आले आणि त्यांनी पाहिल्याबरोबर त्याला एकदम हे झालं की एवढं सागवान लाकूड हे कोणी सांगितलं तुम्हाला हे सागवान लाकूड तोडायला? नाही, गाववाल्याने. कशासाठी? गोटूल बांधासाठी. तुम्ही अर्ज का केले नाही? लोक का म्हणाले? अर्ज कोणाला करणार? जंगल आमचा, आणि कोणाकडे अर्ज करायचा? आमच्याकडे करायला पाहिजे, वन विभागाकडे. वन विभागाचा जंगल नाही, आमचा जंगल आहे. त्यांनी म्हणाले तुम्ही कायद्याच्या विरोधात बोलत आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रेंजर गाडी घेऊन आला, रावण ऑफिसर आला, त्यांचे स्टाफ आले, भरपूर लोक आले आणि त्यांनी पण तेच पाडा लावला. ह्या सरकारी कायद्याच्या विरोधात तुम्ही काम केलेले आहे, हे वापस करा. खूप रागाने बोलू लागले. आम्ही वापस करणार नाही. आणि रात्री एक ग्रामसभा झाली. संघर्ष वाढत आहे. लोकांमध्ये विचार वेगवेगळे होत आहेत की बेकार झालं हे. मग महिलांनी मुद्दा उचलला, चूक काय केली? आमच्या जंगलातून आम्ही आणलेलं आहे सागवान लाकूड गोटूल बांधकामासाठी, विक्रीसाठी नाही. तर आम्ही हे गोटूल बांधणार. तर पण काय होऊ शकते, काय होऊ शकते? सर्व सहमतीने निर्णय घेतले. जर आम्हाला एकाला जेलात नेले तर सगळे आम्ही जेलात जाऊ. दुसरा मुद्दा, लाठीकाठीचा मार द्यायला लागले तर आम्ही सगळ्यांना मारा, पण आम्ही तुम्हाला मारणार नाही, शिवीगाळ करणार नाही. तिसरा मुद्दा होता की फायरिंग झाला तर सगळ्यांना फायरिंग करून मारून टाका, पण आम्ही तुम्हाला मारणार नाही. दुसऱ्या दिवशी ते मोबाईल स्कोरट येणार होते, लोकांना माहीतच. मग सगळे लोक जेवण करून जमा झाले. मोबाईल स्कोरट आले, पोलीस आले, गाडी घेऊन आले. त्यांनी बघून त्यालाही थोडा एकदमच हे वाटलं, मी जिल्ह्याचा अधिकारी आहे, एकच बल्ली द्या, फक्त एक बल्ली. लोक काय म्हणाले, एक बल्ली नाही, तुकडा देणार नाही. असं म्हणल्यावर त्याला राग आला. असा रागाने तो पूर्ण ते पोलीस आणि त्यांचे फॉरेस्टचे स्टाफ गाडी वापस गेले. तसे 4 वाजले होते, लोक जमलेलेच होते. तोच ग्रामसभा घेतली. ग्रामसभा घेऊन आत्ता काय करायचं? संघर्ष वाढत आहे आणि इथं सागवान लाकूड चौकात आहे. सर्व सहमतीने निर्णय घेतले, एका रातून गोटूल बांधायचा. मोबाईल गेल्यावर ते आणलेले माल रातोरात गोटूल बांधणं झालं. तेव्हा लाईनही नव्हता, काही नाही. बत्ती
एक बत्तीना. तर मग रात्री डेरी चिवार पाटा साप गवत गिवत रात्रीच टाकून झाले. सकाळी पुन्हा ग्रामसभा झाली आणि वातावरण खूप तापलेला होता. मिलिटरी बोलवलेले होते, शस्त्रधारी पोलीस सरकारने. तर लोकांनी विचार केला हे पुरुष लोक आता ह्या गोटूलच्या खाली राहू नये, मोकळे तुम्ही घराघरामध्ये राहा. कारण पुरुष लोकांना लवकर राग येते आणि पोलीस येतील आणि पोलिसांनी मग यांना थोडं धक्का मारले तरी गावकऱ्यांना याच्यात राग येईल आणि गावकऱ्यांनी धक्का मारले म्हणून फायरिंग सुरू होऊ शकतो. म्हणून पुरुषांनी घराघरात व्हावं, बाहेर निघू नये. मग महिलांनी काय करायच्या, आपल्या परंपराप्रमाणे गोटूलच्या खाली पूजापती करत राहावा. आमच्या 350 त्यावेळेला जनसंख्या होती. 350च्या वर 500-600 शस्त्रधारी पोलीस पूर्ण व्हायला येऊन इथं गिराव टाकले पूर्ण. आणि जिथं सागवान लाकूड ठेवलेला होता तिथे जाऊन पूर्ण स्टाफ तिथं पोहोचला. शस्त्रधारी पोलीस पुरा गावाला वेढा घातले. इमलाबाई म्हणून होती उसेंडी, ते मेंबर होते. तर ते आमची मोठी आई हे लगेचच ताराबाई, जानीबाई, महागीबाई हे मस्त त्यांच्या पूर्ण ग्रुपच होता. आणि तिचा आवाज जरी मोठा, असे कसे पहाडी आवाज सारखे बोलत होते. ग्रामपंचायतची सदस्य विमलाबाई उसेंडी म्हणून अशिक्षित होती, पण ते बोलण्यामध्ये हुशार होते. ते म्हणाले की साहेब आम्ही गोटूल बांधला म्हणे, हे बांधकाम केलं. ठाणेदारांनी हात घातला की अरे बापरे, एका रक्तून गोटूल बांधले. असा का बाई तुम्हाला एवढा हिम्मत आला म्हणते. हिम्मत केल्याशिवाय नाही हो. मग वन विभागाने मग त्यांचा फोर्स वाढला आणि गोटूल तोडलं. पूर्ण गोटूलचे सामान काढून ट्रकमध्ये भरले. मग त्याला काय म्हणतात, रेंजर साहेब म्हणते आम्ही कोणता गुन्हा नाही केलो, एवढा बांधलेला मकान तुम्ही उकलून नेत आहात ना, आम्हाला बसासाठी म्हणून आम्ही बांधलो तर तुम्ही नेत आहात. पण तुम्ही उद्या सकाळी येऊन पाहाल आम्ही का करून दाखवतो. ते निघून गेल्यावर पुन्हा लोक जमा झाले गोटूलच्या ठिकाणी. आत्ता काय करायचं. 4 वाजता होते, आमच्या जंगलात जवळच होता. तर असा सर्वसहमती निर्णय घेतले, आत्ताच्या आत्ता जाऊन सागवान लाकूड तोडायचं. जाऊन तोडून टाकले. मग आणून पूर्ण एका दिवसात पुन्हा गोटूल तयार केले. पण हाच जो आहे तो घटना पूर्ण तालुका जिल्हाभर पसरला. मेंढा लेकाच्या आदिवासींचा गोठूल तोडून सरकारने घेऊन गेला तर हे मेंढा लेकाच्या आदिवासीच नाही तर संपूर्ण आदिवासीवर अन्याय केलेला आहे. असा या मुद्द्यावर मग या तालुका लेवलवर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मुद्दा उचलला आणि बैठक आयोजित केला. आणि तिथं खूप लोक जमले आणि प्रश्न सुरू झाला की काय करायचं. चला तहसील ऑफिसमध्ये मोर्चा नेऊ. एकाने सुचवला नाही मुख्यमंत्र्याला पत्र लिहायचं. याच्यावर दुसऱ्याने उठाव केला की मुख्यमंत्र्याला पत्र लिहून का होणार आहे. तर ह्या तालुक्याचे आदिवासी लोकांनी एकाच दिवशी सागवान लाकूड तोडूनच गोटूल बांधायचा. किती गाव तयार होता सांगा. तर 12 गाव तयार झाले. 12 गावांनी एकाच दिवशी सागवान लाकूड तोडूनच गोटूल बांधायचा आणि सर्व प्रचार करून न्यूजपेपरमध्ये देऊन सगळ्यांना. आणि या एरियामध्ये त्या
ठरलेल्या तारखांमध्ये 12 गावांमध्ये सागवान लाकूड तोडूनच बांधकाम सुरू केलं. मेंढा गावाच्या जंगलातील बांबू तोडण्याचे लीज हक्क राज्य सरकारने बल्लारपूर पेपर मिल या कंपनीला दिले होते. कंपनी अंदाधुंद तोड तर करत होतीच, शिवाय यामध्ये गावाच्या अधिकाराचे उल्लंघन झालेले होते. हे लीज हक्क 1991 मध्ये संपणार होते. गावकऱ्यांनी त्यानंतर बांबू कटाईला विरोध केला. तिकडे पेपर मिल चालू. आम्ही विचार केला की आपण आमचं जंगल असू, आम्हाला थोडं नाही भेटत, हां असा विचार केलून मग गेलो तिकडे जंगलात. ते चालूच होते त्या कटाई. विचार ते जाऊन विचारलं कोण चांगलं तुम्हाला. नाही ठेकेदार थोडासा, ठेकेदाराचं जंगल थोडंसं आमचं हो ना, तू काला तोडता, बंद करा. बंद केले. ते बंद केलं मग ते विरोध केलं आम्हाला. तो म्हणाला मग आम्हीच त्यांनी दाखवला. अमुक ग्रामसभेनी 10-10 हजार रुपये घेतले, काही ग्रामसभेनी 5,000 घेतले, काही ग्रामसभेनी भांडे सतरंजी मागितले. आम्ही घेऊन दिलं आणि ते तोडले म्हणे. ते आम्हाला नको आहे ना, तुमचा पैसा नको, भांडे सतरंजी नको, आम्हाला जंगल हवं आहे, आम्ही तोडू देणार नाही. मग दुसऱ्या गावात त्यांनी प्रयोग केला. मेंढा गावाने हे सुरू केला. 1 गाव तर 7 गाव तयार झाले. वनाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तर शिष्टमंडळ नेलेच, शिवाय थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लीज हक्क वाढवू नये अशी मागणी केली. गावकऱ्यांचे म्हणणे असे होते की गावाची गरज प्रथम पूर्ण करून मग उरलेला बांबू मिलला द्यावा. कोवळा बांबू अजिबात तोडू नये आणि बाहेरून मजूर आणू नयेत. गावाने असा पर्याय दिला की वन विभागासोबत संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत गावच बांबू तोडीचे व्यवस्थापन करेल. लड़ाई करने के लिए पढ़ाई करना पड़ता है. पढ़ाई नहीं तो लड़ाई कैसे करेंगे? बिना पढ़ाई से लड़ाई करेंगे तो हार भी खाएंगे, मार भी खाएंगे. तो हा एक लोक शिक्षण आहे ना. शिक्षणाशिवाय कसं? कागदी शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे, जीवन शिक्षणातून संघर्षातून त्याचा संघर्ष करत जायचा, काम करत जायचा, त्याचा रिझल्ट काय लागते, पुन्हा अभ्यास करा आणि पुन्हा कृती करत जा. भारतातील आदिवासींवर जंगल जमिनी संदर्भात जो ऐतिहासिक अन्याय झाला होता तो दूर करण्याकरता भारत सरकारने 2006 मध्ये वनाधिकार कायदा पारित केला. ह्या कायद्यानुसार आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जंगलावर सामूहिक वनाधिकार मिळू शकत होता. मेंढा गावानं या कायद्याचा बारकाईनं अभ्यास केला आणि असा अधिकार मिळवणारं ते देशातलं पहिलं गाव ठरलं. मात्र या अधिकाराप्रमाणे गावाने बांबू विकण्याचं ठरवलं तेव्हा वन विभागाने त्यासाठीचा परवाना देण्यास नकार दिला. पुन्हा संघर्ष सुरू. जोडपत्र 3 कागद दिलेला आहे, पट्टा म्हणतात ते. हा कशासाठी? हे फक्त पाहण्यासाठी नाही आहे. इथं मला काय अधिकार मिळालेले आहे, अधिकार मिळालेले आहे की नाही हे कसं बघता येईल, विक्री करता येते की नाही हे कसं बघता येईल. ग्रामसभेने ठरवला आणि एक बांबू जंगलातून तोडून आणायचा आणि इथं डेपो लावायचा गावात आणि विकायचा आणि टिपी ग्रामसभा देईल असा ठराव झाला. आणि सगळे लोक जंगलात जाऊन वाजत गाजत ते बांबू तोडून आणले आणि बरे रस्त्याने आणले ते आणि वापस येऊन इथं डेपो टाकले आणि याच ठिकाणी बसून चर्चा झाली
DOPO रेंजर आणि वन अधिकारी होते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला टिपी देता येणार नाही, तुम्ही विक्री करू शकणार नाही. आमचं म्हणणं होतं की आम्ही विक्री करू शकतो. आम्हाला आत्ता सामूहिक वन हक्क जोडपत्र 3 मिळालेलं आहे. सगळ्या लोकांना जाहीर करून टाकले की मेंढा गाव अमुक तारखेला बांबू विकणार आहे. सगळे लोक आले, एक एक बांबू घेतले. पण त्याच्यावर काही मार्ग निघाला नाही. टिप्पी इथपर्यंत आहे, गावापुरतं ठीक आहे, पण इथून बाहेर जर विकायचं आहे तर बदली टिप्पी लागते. ते बदली टिप्पी आमदारांनी त्यांनी मागितला तर दिले नाही. वन विभागाने आंदोलन सुरू झालं पुन्हा. हा इथला माहिती गल्लीच्या माहिती दिल्लीला पोहोचला आणि दिल्लीतले मंत्री आणि अधिकारी, प्रधान सचिव, मुंबईचे मुख्यमंत्री आणि दिल्लीवरून ते माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश हे सगळे लोक इथे येण्याच्या तारखा ठरवले. इथे ठरवले 27 एप्रिल 2011 त्या मोठ्या बैठकीमध्ये ते फ्रान्सिस पास टिपी मेंढा ग्रामसभेला दिले, हस्तांतरित केले. कोणत्याही गावामध्ये किंवा समूहामध्ये ज्या प्रकारे गुणदोष असतात तसे ते मेंढा गावातही आहे. परंतु त्या मर्यादांवर गावानं मात केली आहे. मेंढा गावानं सर्व सहमतीच्या आधारावर आपल्या गावाचा कारभार उत्तम रीतीनं कसा चालवता येतो याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलंय. मात्र अनेकांना असा प्रश्न पडतो की इतर गावांमध्ये हे शक्य होईल का? हे आदिवासी आहेत किंवा हे ग्रामीण भागातले आहेत म्हणून करू शकतात असं म्हटलं की मग आपल्यावर जबाबदारी नाही. पण मूळ गोष्ट जर आपण बघितली की ही माणसंच आहे आणि हा माणसाचा समाज विचारपूर्वक निर्णय घेऊन करू शकतो आपल्या फायद्याचा आहे म्हणून, तर मग तो गैर आदिवासी भागातल्या ग्रामीण क्षेत्रात किंवा शहरी भागातल्या एका मोहल्ल्यामध्ये ही करू शकतो त्यांनी जर विचार केला तर. म्हणून आम्ही अभ्यास काय केला की मेंढ्यासारखीच फक्त आदिवासी असणारी गावं, जंगल जास्त आहे, शेती कमी आहे, तर एकही गाव नाही की जिथे हे होतं. मग असं सर्वसहमतीने निर्णय घेणारं गैर आदिवासी भागातलं कोणतं गाव आहे का असा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्याच्यात मग आम्हाला असं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सायघाटा नावाचं गाव सापडलं. आणि एका टप्प्यामध्ये तिथे जंगलाच्या प्रश्नावरती अशी प्रक्रिया सुरू झाली. तिथे मेंढ्यात घडलेल्या जवळपास सगळ्या गोष्टी तिथे घडलेल्या दिसतात. आणि त्यांची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांनीही स्वतः ठरवलं होतं की आम्ही निर्णय घेणार ते गावाच्या ग्रामसभेत सर्व सहमतीने. मग त्याच्यानंतरच्या काळात आणखी एक गाव समोर आलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंडपिंपरी तालुक्यामध्ये पाचगाव नावाचं गाव आहे. वनहक्काचा लढा लढले, तिथे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, त्यांनी ते हक्क मिळवले. बांबू उत्नं त्यांनी आपलं आर्थिक स्वावलंबन साध्य केलं. त्याच्यावरती डॉक्टर मिलिंद बोकीलनी पुस्तकही लिहिलं, जसं मेंढ्याचं लिहिलं आहे तसं. तर हे उदाहरणं पुरावा देतात की सर्व सहमती ही गैर आदिवासी भागामध्ये सुद्धा विभिन्न जातीचे लोक असणाऱ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या वर्णाच्या लोक असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा शक्य आहे, जर त्यांनी विचारपूर्वक ठरवलं तर. आमच्या गावामध्ये एक ग्रामकोष म्हणून एक समिती नेमलेली आहे. त्यामध्ये आम्ही मजुरीतून 10% रक्कम ही त्या समितीमध्ये जमा करत असतो. त्यात ज्या गाव हद्दीमध्ये जे कामं चाललेली असतात त्यांच्यातून आम्ही ते 10% रक्कम जमा करत असतो. त्याच्यात गाव हद्दीमध्ये जंगलावर आधारित कोणते कामं, जंगलातली कोणते कामं असतील किंवा आपल्या तेंदूपत्ता असेल,
बांबू असेल, जेणेकरून आपल्या जंगलातून जे काही उत्पादन मिळते त्या याच्यातून आम्ही 10% ही जमा करत असतो त्या समितीमध्ये. मग त्या समितीतील जर पैसा जेव्हा लोकांना, गावातील लोकांना गरज पडते तेव्हा त्या पैशाचा उपयोग आम्ही त्या गावकऱ्यांसाठी करत असतो. त्या याच्यामध्ये जेणे की आपण जर एखाद्या घरी काही मयत झालेलं असेल, वेळेवर त्याच्याजवळ पैसा नसतो, अशा वेळेस गाव त्या व्यक्तीला मदत करते. शासकीय योजना ज्या असतात त्या गावात आम्ही राबवतो आणि तो निधी येते. त्या ठिकाणी 50% जरी शासनाचा सहभाग असला तरी 50% आमचा ग्रामसभेचा सहभाग असतो. त्या पद्धतीने इथे आम्ही पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आम्ही 2 बांधलेल्या आहेत. आज स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत तर हरेक कुटुंबामध्ये आम्ही शौचालय आणि बाथरूम व्यवस्थित असायला पाहिजे म्हणून ग्रामसभेने बाथरूमचा खर्च हा ग्रामसभेत त्या निधीतून उचललेला आहे. इथं शेतीवर आधारित शेततळे झाली आहे, मजगी झालेली आहेत, वनतलाव झालेला आहे आणि काही त्यांचे छोटे मोठे जे बोडीचे काम आहे ते मनरेगा अंतर्गत कामे झालेली आहेत. सहभागी पद्धतीने गावाचा कारभार करत असतानाही मेंढा गावानं आर्थिक समृद्धीचाही प्रयत्न केलाय. गौण वनोपज आणि रोजगाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षाला सरासरी ₹20,000 इतके उत्पन्न मिळते. सन 2012 ते 2018 या काळात ग्रामसभेने सुमारे 50 लाख रुपयांची रोजगार हमीची कामे गावात केली. सन 2020 पर्यंत ग्रामसभेचा फंड म्हणजे ग्रामकोश सुमारे ₹1.25 कोटी झालेला होता. आपण दानकटाईला सुरुवात करतो त्यावेळेस कोणाचे जास्तीचे राहिलं तर नाही का त्यांनी येतात, सांगतात युवक मंडळाला की आमच्या कटाई करायचे आहेत दान म्हणून. त्यावेळेस ज्यातून कटाई करतो, कटाई झालं की मग पैसे घेतो ना ते अकाउंटमध्ये टाकतो. त्या अकाउंटमध्ये एक जण टाकणार राहते, एक जण चेक करणार राहते, तिथं पैसे कसं खर्च करतात, कसं हे होतं याचं नियोजन करतात एक जण साईन घेणार एक जण राहतात. तिथं किती लोक उपस्थित आहेत युवक मंडळ या जे तिथं हे करतात. ग्रामसभेचे जे आर्थिक व्यवहार आहे ते सर्व समिती तयार केलेले आहेत आणि प्रत्येक समितीचे जे अध्यक्ष सचिव आहेत त्यांच्या नावे बँकेत खाते खोललेले आहेत ते आणि ते खातेदार म्हणून काम बघतात ते आपापल्या समितीचे. खर्च जे करायचे आहे कुठलेही ग्रामसभा संबंधी ते ग्रामसभेमध्ये निर्णय घेऊनच ते खर्च केलं जातं. जे काही आहे गौण वनोपज तेंदू असो बांबू असो ते आधी टेंडर काढण्याच्या पूर्वी ग्रामसभा त्याच्या अंदाजीच इस्टिमेट बनवते की आपल्या क्षेत्रामध्ये किती निघणार आहे तेंदू किंवा बांबू. टेंडर ओपनचा कार्यक्रम जे आहे ते सर्व ग्रामसभेसमोर केले जाते आणि जो हायेस्ट रेट दिलेला असतो त्या व्यक्तीला ग्रामसभा त्याला निवड करते. आपल्या स्वशासनाच्या मंदिरावर मेंढा गावानं कळस चढवला तो 2013 साली आपल्या गावाचे ग्रामदान करून. ग्रामदान ही एक क्रांतिकारक संकल्पना आहे. ते अभ्यास करताना पुन्हा हा ग्रामदानाचा अभ्यास करण्यात आला की ग्रामदान म्हणजे काय. मग संत विनोबा भावेच्या समोर आला. ते बुधान चळवळीच्या त्यांनी काम केलेलं होतं. बुधानानंतर ग्रामदानाकडे आले. ग्रामदान म्हणजे काय, कशासाठी ग्रामदान करण्याचा, काय फायदा आहे, काय नुकसान आहे. ग्रामदानामध्ये जी मुख्य बेसिक गोष्ट आहे की गावातल्या लोकांनी आपल्या जमिनीची वरची जी मालकी आहे ती ग्रामसभेला अर्पण करायची. तर कायदा जो महाराष्ट्रात ग्रामदानाचा झाला आहे त्याच्यात असं आहे की कमीत कमी 75% जमीन मालकांनी आपली जमीन गावाला अर्पण करायची, पूर्ण जमीन त्यांच्याजवळ जेवढी असेल तेवढी, आणि ती जमीन कमीत कमी गावातल्या एकूण जमिनीच्या 60% असली पाहिजे असं कायद्यामध्ये आहे. परंतु मेंढ्याचं वैशिष्ट्य हे आहे की तिथे 100% जमीन मालकांनी 100% जमीन आपली दिलेली आहे. म्हणजे ते कायद्याच्या एक पाऊल आणखीन पुढे गेलेले आहेत.
शिवाय ग्रामदानामध्ये दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की ग्रामसभा बनते. म्हणजे गावातल्या सगळ्या प्रौढ स्त्री पुरुषांची मिळून जी सभा आहे ती बनते. तशी पंचायत कायद्यामध्ये पण ग्रामसभेचं तरतूद असते. परंतु आपल्याला माहीत आहे की सध्या पंचायतीमध्ये म्हणजे एकेका ग्रामपंचायतीमध्ये 5, 7, 10 गावंसुद्धा असतात. त्यामुळे त्यांची ग्रामसभा जी आहे ती काही स्वाभाविक ग्रामसभा नसते. ती गावं एकमेकांपासून दूर असतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात, तिथल्या लोकांच्या कल्पना वेगळ्या असतात, त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. त्याच्यामुळे स्वाभाविक ग्रामसभा बनू शकत नाही. स्वाभाविक ग्रामसभा तीच की जिथे लोक एकत्र राहतात आहेत, एकत्र जगतात आहेत. आणि गाव एक कुटुंब राहील, एक परिवार राहील. सिक्युरिटी जबरदस्त आहे. जमीन विकता येणार नाही. त्या ही जमीन विकता येणार नाही. आदिवासींच्या संस्कृतीमध्ये जमिनीला आई मानतात. जमीन विकायची वस्तू नाही. कुठल्याही निर्णय ग्रामसभेतच होईल आणि सर्वसहमती. कोणी व्यक्तिगत जमीन विकू शकत नाही, सरकार येतं घुसू शकत नाही, कंपनी येऊ शकत नाही. म्हणून ह्या जबरदस्त आदिवासींच्या एक की आदिवासींसाठी सिक्युरिटीचा कम आहे, हे फायदा आहे. पंचायत राज्यामध्ये असं आहे की ग्रामपंचायत जी निवडून आले 7, 8, 10 लोक असतात ते सगळा कारभार बघतात. परंतु ग्रामदानात सगळे लोक सगळे निर्णय घेतात. म्हणजे एक ट्रान्सपरंट पारदर्शी निर्णय प्रक्रिया असते. त्याच्यामुळे भ्रष्टाचार कमी होणार नाही हे उघड आहे. शिवाय सगळ्यांचा सहभाग असतो, सगळ्यांचं डोकं लागतं, सगळेच विचार करतात आणि सगळ्यांच्या बुद्धीने जे निर्णय होतात तसे निर्णय तिथे होतात. हे ग्रामदानाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच ते ग्रामस्वराज्याकडे जाणं, लोकांचं स्वराज्याकडे जाणं आणि लोकशाहीसुद्धा जास्ती बळकट होणं, खऱ्या अर्थाने ती लोकशाही होणं, या दिशेने ते वाटचाल होते. हे मेंढा गावातलं जे काम आहे ते इतरत्र होऊ शकतं का? तर आता ती केवळ एक संभावना राहिलेली नाही आहे. तर आता अनेक गावं अशी आहेत की जी त्या प्रकारे चालायला लागलेली आहेत. या धानोरा तालुक्यामध्येच अनेक गावं अशी आहेत. शेजारच्या कोरशीमध्ये आहेत, कुरखेडामध्ये आहेत. एवढंच नाही तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत, भंडारामध्ये आहेत, अमरावतीच्या मेळघाटसारख्या दुर्गम भागात आहेत. एकट्या ग्रामसभेला बाहेरच्या व्यापारी जगाशी व्यवहार करणे कठीण जाते. म्हणून या ग्रामसभांनी एक अभिनव रचना तयार केली आहे. ती म्हणजे ग्रामसभांचा महासंघ किंवा फेडरेशन तयार करण्याची. सहभागी लोकशाहीतला हा पुढचा टप्पा आहे. मेंढ्याची ही सर्व प्रक्रिया जी चाललेली होती, म्हणजे सामूहिक वन हक्क कायद्याच्या आधीही निस्ताराची लढाई, गोटूची लढाई, या सगळ्याच्यामध्ये आम्ही गट म्हणून सगळे समजून घेत होतो. इथं लोकांनी समूहांनी आपल्या तलावाची दुरुस्ती सामूहिकरित्या केली. त्याला ते आदिवासींमध्ये विट्टे म्हणतात. तर ते पाहून गेल्यानंतर आमच्याकडच्या कोरचीतल्या ग्रामसभातल्या लोकांनी विचार केला की आपली जी शेतजमीन आहे ती दुरुस्त आपण विट्टेच्या पद्धतीने करू शकतो. आणि एक 4-5 गावांमध्ये ती विट्टेची पद्धत त्यांनी सुरू केली आणि पहिला सामूहिक हक्क मेंढ्याला मिळाला. त्यातनं बांबूची हे केली. ते बघून मग तिकडल्या गावांमध्ये त्या पद्धतीचं जंगलाच्या कायद्याच्या याच्याने सुरू झालं. तिथं एकूण कोरची तालुक्यात 131 गावं आहे. त्यातल्या जवळपास आत्ता 96 गावांना असा सामूहिक वन अधिकार मिळाला. पहिल्यांदा आदिवासी स्वतः ही गावं ऑक्शन करणं हे त्यांच्यासाठी नवं होतं. एकत्र आलं तरच ते आपण करू शकतो. या भावनेतनं मग त्या सगळ्या ग्रामसभा एकत्र आल्या आणि मग त्यातनं त्यांचा महाग्रामसभा संघ कोरची असा बनवला. मेंढ्याशिवाय जे गैरादिवासी गाव आहेत, म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगतोय की गडचिरोली जिल्ह्यातलं शंकरपूर नावाचं जे गाव आहे ते 19 जाती आहेत जवळजवळ आणि 3-4 प्रकारचे वेगवेगळे धर्म आहेत. ते ह्या गावात येऊन शिक्षण घेऊन समजून घेऊन स्वतःच्या गावामध्ये काहीतरी करायचं असं ठरवून त्यांनी जैवविविधता व्यवस्थापनाचं काम सुरू करायचं ठरवलं. आणि डिसेंट्रलाइज गव्हर्नन्स म्हणजे हे जे गव्हर्नन्स आहे हे ग्रामपंचायतच्या पलीकडे जे मेंढ्याची कल्पना आहे की मोहला ग्रामसभा, तर यांच्याकडे त्यांनी ते केलं की आता ज्या प्रकारचं महाग्रामसभेचा कोरचीमध्ये आहे तर आपण वडसा कुरखेडा मिळून देखील 56 गावांचं आणि वर्षाला जवळजवळ 9 ते 9.5 कोटी रुपयाचा व्यवहार करतात. त्याची प्रेरणा कुठे आहे किंवा त्याचा स्रोत कुठे आहे? तर म्हणजे मेंढा गाव आहे. ग्रामदानी एक अगदी वेगळी रचना आहे निर्माण होते आणि त्याच्यामुळे गावातले लोक सशक्त होऊ शकतात. खऱ्या अर्थाने लोकशाही आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य
तिथे येऊ शकतं. शोषणमुक्त, शासनमुक्त आणि व्यसनमुक्त असा समाज निर्माण करून चांगला शाश्वत विकास कसा करता येईल, शाश्वत विकासाकडे जाण्याच्या स्वयंशासन. म्हणजे अभिमान वाटते का, कोटची वेस म्हटला तर, मेंढा म्हटला तर वा, म्हणजे कोणी नाही का असं वाटते तुमचं गाव चांगलं आहे का. मेंढा गावाची ही गोष्ट आजच्या जागतिक परिस्थितीत फार महत्त्वाची आहे. जिथे लोक जागृत असतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, तिथे खऱ्या अर्थानं लोकशाही अस्तित्वात येते. अशा विकेंद्रित लोकशाहीतून स्वराज्याकडे वाटचाल करता येते. स्त्री पुरुष समानता, प्रेम आणि बंधुभाव, सर्व सहमतीची निर्णय प्रक्रिया आणि पर्यावरणाचे संवर्धन ही भविष्यातील सभ्य आणि समृद्ध समाजाची सूत्रे आहेत. ती प्रत्यक्षात कशी आणायची हे मेंढा गावाकडून शिकता येते.